तुझ्या सोबतीनेच्या आजच्या भागाची सुरुवात होते सुमती निवास पासून. तर आता इथे काहीतरी काम करत बसलेली असते नुपूर. तर तिला आता मल्हार बघतो. तर तो आपल्या जागी जाऊन बसलेला असतो. नुपूर मात्र काहीतरी ओवत असते. तर आता मल्हार पाठीमागून येतो आणि तो बघतो काय करते ती म्हणून. तर आता तो येऊन भाव करतो. तर आता खूप घाबरते नुपूर. मोत्यांची माळ असं म्हणतो होता मल्हार. बापासाठी मोत्यांची माळ बनवते. टिफिन सेंटरची सगळी तयारी झाली ना, तर मग मी ही माळ पप्पांना घालणार आहे असं म्हणते नुपूर. लवली असं म्हणतो मल्हार. हे मी काय म्हणतो नुपूर, मी तुला मदत करू शकतो असं म्हणतो तो आणि तिच्या समोर येऊन बसतो. तर आता नुपूर म्हणते, हार बनवण्यासाठी काय मदत करणार? हार बनवण्यासाठी नाही म्हणत आहे मी असं म्हणतो मल्हार. टिफिन सेंटरचा बिझनेस उभा करण्यासाठी करू शकतो मी तुला मदत असं म्हणतो मल्हार. नाही असं म्हणते नुपूर, नको. नीट विचार करून बघ नुपूर. हे बघ, तुला सगळ्यात आधी तुझ्या टिफिन सर्व्हिसेसच्या बिझनेस ची ऍडव्हर्टाईज करावी लागेल. मग एकदा काम चालू झालं की तुला मॅन पॉवर लागेल, अकाउंटिंग करावं लागेल, सगळ्या सामानाची लिस्ट करावी लागेल आणि ही सगळी कामं मी करू शकतो ना. त्या दिव्यातला कसा जिन असतो ना, लगेच हाक मारल्यावर लगेच समोर येतो, तसा मी तुझ्या समोर येऊन उभा राहीन आणि म्हणेन, हुकुम मेरे आका, योर विश इज माय कमांड. जो आपने हुकुम दिया वो मेरे सर आंखों पर. किंवा आपली काय आज्ञा. तुमच्याकडे लँग्वेजेससाठी ऑप्शन आहेत. मराठीसाठी एक दाबा. काही गरज नाहीये सर असं म्हणते नुपूर. असं कसं गरज नाहीये नुपूर, हेच का आपलं नाथ? कसं सगळं विसरलीस तू? आपली ती पहिली भेट. तर आता आठवतं तिला कसं तिचा होणारा नवरा मेलेला असतो तिच्या समोर आणि मल्हारने उठवलेलं असतं त्याला. हे सगळं तिला आठवतं. त्यानंतर आपलं फुलत गेलेलं ते नातं, हे सगळं तिला आता आठवायला लागतं बघा प्रेक्षक हो. आणि सगळे फ्लॅशबॅक मध्ये त्यांच्या दोघांच्या गोष्टी दाखवल्यात. तर कसं ते दोघे एकत्र खूप जवळ आलेले असतात हे सगळं दाखवलंय. कसं ती त्याची काळजी घेत असते, कसं ते खेळत असतात, हे सगळं तिला आठवतं. कसं त्यांचं लग्न झालेलं असतं हे सुद्धा तिला आठवतं आणि त्याला सुद्धा. आयुष्यभर लक्षात राहावे तसे ते क्षण आताच घडल्यासारखे वाटतात असं म्हणतो मल्हार. आणि तू म्हणतेस मला तुमची गरज नाहीये? आठव नुपूर, आठव असं म्हणतो मल्हार. बरं, बाकी सगळं सोड. तुला आपली निखळ मैत्री तरी आठवते का? या मैत्रीसाठी मला तुला मदत करू दे. काही म्हणू नकोस नुपूर, काही म्हणू नकोस असं म्हणतो मल्हार. आणि हात पुढे करतो तो भीक मागितल्यासारखं. तुम्ही ना मल्हार सर असं म्हणते ती आणि तिच्या हातामध्ये मोत्यांची माळ असते ती मारते. तर आता सगळे मोती पडायला लागतात त्या हारातून. तर तिला खूप त्रास होतो, सगळे मोती इकडे तिकडे पेरले जातात म्हणून. अरे देवा असं म्हणते नुपूर, माझ्या प्रत्येक कामामध्ये प्रॉब्लेम क्रिएट केल्याशिवाय तुम्हाला चैनच पडत नाही ना असं म्हणते नुपूर. हा मी असं म्हणतो मल्हार. बघितलं तर काय केलं ते असं म्हणते नुपूर. मी काय केलंय पण असं म्हणतो मल्हार. तूच तर माळ घेऊन मला मारलंस ना असं म्हणतो मल्हार. तुझा काहीतरी प्रॉब्लेम झाला तर लगेच मला ब्लेम करायचा, हे का बरं नाही हा नुपूर असं म्हणतो मल्हार. हा प्रॉब्लेम कुणामुळे झाला? मल्हार सरामुळे. हा प्रॉब्लेम कशामुळे झाला? मल्हार सरामुळे असं म्हणतो तो. मला तुमच्या मदतीची काही गरज नाही असं म्हणते ती. माझ्याकडे सगळे डिटेल्स आहेत माझ्या बिझनेसचे, मला नकोय तुमची मदत असं म्हणत असते ती. आणि तो सगळे मोती गोळा करून तिला देत असतो. पुन्हा टिफिन सेंटरचा विषय माझ्याबरोबर डिस्कस करू नका असं म्हणते ती. तर आता मल्हार तिचा हात पकडून बसलेला असतो मोतीच्या नावाखाली बघा प्रेक्षक हो. हात सोडा असं म्हणते नुपूर. हात सोडा, हात सोडा. तुम्ही नुसतं संधी बघत असता का हो? हात सोडा असं म्हणते ती. तर आता तो सोडतच नाही आणि हात ओढते आपला. तर आता उरलेली माळ सुद्धा पडून जाते. काय होते असं म्हणते नुपूर. तर हसत असतो जोरात मल्हार. गप्प बसा तुम्ही असं म्हणते. तिने खूप चिडते. देवा देवा असं म्हणत असते नुपूर. देवा काय करू मी ह्या माणसाचं असं म्हणते ती. तर आता मल्हार म्हणतो, प्रेम प्रेम करण्यासारखी दुसरी गोष्ट नाहीच आहे या जगात. आणि या जगात माझ्यासारखं प्रेम करणार दुसरं कोणी मिळणार पण नाही असं म्हणतो मल्हार. हे घे, ह्या मोत्यांसारखं आयुष्यभर जपून ठेवेन मी तुला असं म्हणतो मल्हार. आधी माझं काम अडवायचं आणि नंतर ही फिल्मी बडबड करायची असं म्हणते ती. असं म्हणते ती आणि ठेवते माळ बाजूला. तर खूप चिडलेली असते नुपूर आणि झोपून जाते आता ती सगळा तिथेच पसारा टाकून आपला. तर मल्हार मात्र तिथेच बसलेला असतो आणि आता ती मोत्यांची माळ असते ती तो ओवायला घेतो. आणि आता तो एक मोती आपल्या हातामध्ये घेऊन बसलेला असतो. तर आता सकाळ झालेली असते. तर आता सुमती निवास दाखवले परत. लागणारं सगळं सामान लिस्टमध्ये असं म्हणून नुपूरने लिस्ट बनवलेली असते तिच्या टिफिन सेंटरसाठी. आणि काय काय गोष्टी लिहित असते ती. हे झालंय हे करीन असं म्हणत असते ती. हे आणायचंय. आणि तर तेवढ्यातच तिला मोतीचा हार दिसलेला असतो जो ओवून ठेवलेला असतो मल्हारने. तर ती बघतेने आपल्या हातामध्ये घेते तो मोतीचा हार. मोत्यांची माळ असं म्हणते नुपूर. तर आता तिला आठवतं कसं ती मोत्यांची माळ काल तुटलेली असते. नुपूर मारलेले असते ना मल्हारला त्यामुळे. तर आता तिला आठवतं ते सगळं आणि फ्लॅशबॅक मध्ये दाखवलंय पण. तर आता नुपूर म्हणते, मल्हार सरांनी रात्रभर जागून पूर्ण केली का असं म्हणते ती. तर आता तिथे नसतोच मल्हार. तर आता ती खूप आनंदात असते ती मोतीची माळ बघून आणि ठेवते आता ती मोतीची माळ खाली. तर आता निघून जाते ती तिथून लाजत लाजत. तर त्या बाजून आंघोळ करून आलेला असतो मल्हार. तर नुसतं टावेल घातलेलं असतं त्यांनी. तर आता नुपूर बघते त्याला आणि एकदमच लाजते ती आणि जोरात ओरडते सर म्हणून. तिच्या किंचाळण्यामुळे खूप घाबरतो मल्हार. सॉरी मी असं म्हणतो तो आणि आपले कपडे घ्यायला जातो.
तर मल्हार सर तुम्ही असं म्हणत असते ती. तर त्या मल्हारला कुठे जाऊ समजतच नसतं, कारण खूप लाजत असते. नुपूर आणि डोळे बंद करत असते आपले आणि किंचाळत पण असते. मला कपडे तर घेऊ दे असं म्हणतो तो. तिथे जा असं म्हणत असते ती. तुम्ही प्लीज एकीकडे थांबा, तुम्हाला कपडे हवेत ना, मी काढून देते असं म्हणते नुपूर. हो असं म्हणतो मल्हार. तुम्ही हलवू नका, ओके असं म्हणते ती. तर आता ती जाते आणि दरवाजा उघडते कपाटाचा. तर आता ती कपडे बाहेर काढते त्याचे. काळ्या रंगाचे असतात ते. तर आता ती काढून ठेवत असते तिचे सगळे कपडे. हे घ्या असं म्हणते ती. पकडा हा असं म्हणते ती आणि देते त्याला. तर टाकते तिच्या अंगावरती. तुम्ही पण ना काही करत असता असं म्हणते नुपूर. टॉवेल घालून का बाहेर आलात असं म्हणते ती. टॉवेलवरच बाहेर येणार ना, असंच कसं बाहेर येऊ असं म्हणतो मल्हार. मला ते म्हणायचं नाही असं म्हणते नुपूर. मला असं म्हणायचं आहे की मी बाहेर असू शकते ना, हे तुम्हाला कळायला हवं असं म्हणते ती. आपल्याकडे बदत नाही आहे ना बाथरूमचे दरवाजे ट्रान्सपरंट ठेवायची, नाही तर तू आधीच दिसली असतीस असं म्हणतो तो. तर आता तो आपले कपडे घेऊन घालत असतो. तर आता आरशामध्ये बघत असते ती. तेवढ्यातच तिला मल्हार दिसतो आणि तो टॉवेल मध्ये असतो. तर ती परत आपले डोळे बंद करते. अहो लवकर घाला ना कपडे असं म्हणते ती, कारण तो दिसत असतो ना तिला आरशामध्ये. किती वेळ लागतो पॅन्ट आणि शर्ट घालायला असं म्हणते नुपूर. शर्ट घालायला किती कष्ट लागतात माहित नाही तुला. उजवा हात घालायचा, मग डावा हात घालायचा असं सांगत असतो तो. मग वर पासून खालपर्यंत सगळी बटणं लावायची असं म्हणतो तो. मग बाहेरची असं म्हणतो तो. ए असं म्हणतो तो. काय झालं असं म्हणते ती. ए सगळी बटनच गायब झालेत माझ्या शर्टाची असं म्हणतो मल्हार. मग मी काय करू असं म्हणते नुपूर. तुम्ही मुद्दाम करताय ना सगळं असं म्हणते ती. मुद्दाम नाही करत आहे हे बघ असं म्हणतो येतो. तुम्ही तिथेच थांबा आणि पटकन घाला तुमचे कपडे असं म्हणते ती. पण मुद्दाम नाही करत आहे मी, मुद्दाम का करेन असं म्हणतो तो. जेंटलमॅन आहे, असं सगळं करायला आवडत नाही मला असं म्हणतो तो. पण तरीही तुम्ही मगाशी जे वागलात ना ते खूप इंडिसेंट होतं असं म्हणते नुपूर. म्हणजे बाथरूम मधनं आंघोळ करून टॉवेल घालून बाहेर येणं इंडिसेंट आहे असं म्हणतो तो. हो असं म्हणते नुपूर. बरं ठीक आहे, मग मी एक काम करत जाईन. जेव्हा मी बाथरूम मधून बाहेर येत असेल तेव्हा मी मोठ्या आवाजात तुला हाक मारत जाईन असं म्हणतो मल्हार. ओके असं म्हणतो तो. हे ऍक्च्युली तुम्ही करायला हवं मल्हार सर असं म्हणते नुपूर. का ओरडणार आहात असं म्हणते ती. सावधान मल्हार खानविलकर आंघोळ करून टॉवेलवरच बाहेर येत आहे तो असं म्हणतो तो. बाहेरच्या माणसांनो प्राण्यांनो सावधान असं म्हणून ओरडतो आणि आता नुपूरला हसायला येत असतं हे ऐकून. चालेल असं म्हणतो तो. खूप छान, असंच करायला हवं तुम्ही. पण आधी का नाही सुचलं तुम्हाला असं म्हणते नुपूर. आंघोळला केलं होतं तेव्हा तू नव्हतीच इथे असं म्हणतो मल्हार. मल्हार सर मी पण या रूम मध्ये राहते ना अग्रा, आणि तुम्ही मला इथे बोलून आणलं होतं ना, आठवतंय का विसरलात. मी सुद्धा या रूम मध्ये असू शकते, तुम्हाला कळायला हवं असं म्हणते नुपूर. पण ते असं म्हणतो तो. एक काम करूया आपण आतापासूनच सुरुवात करूया हा असं म्हणतो मल्हार. हे बघ मी आतमध्ये गेलो असं म्हणतो आणि बाथरूम मध्ये जात होतो. तर आता तो येतो. सावधान मल्हार खानविलकर आंघोळ करून टॉवेल वरूनच बाहेर येत आहे तो असं म्हणून तो ओरडायला लागतो. आहे का कुणी बाहेर असं म्हणत असतो तो. यायचं आहे का मी. झालंय तुमचं कॉमेडी करून असं म्हणते नुपूर. लवकर आवरा ना मल्हार सर, आज मलाही खूप घाई आहे असं म्हणते ती. घाई तर मलाही होतीये असं म्हणतो तो. माझ्या बायकोचं किचन चालू होणार आहे, माझ्यासाठी तुम्हाला काही घाई करायची गरज नाही असं म्हणते नुपूर. तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये जा, मी माझं बघून घेईन असं म्हणते ती. माझं कसं बघून घेईन, मी पण येणार आहे तुझ्यासोबत असं म्हणतो मल्हार. झालं का तुमचं असं म्हणते नुपूर. 1 मिनिट झालंय असं म्हणतो तो. तर आता वळते ती तर बटणं लावलेलीच नसतात त्याने. अहो मल्हार सर काय करताय तुम्ही असं म्हणते नुपूर. तो शर्ट एकतर उलटा घातलाय आणि ती बटणं लावली पण नाहीयेत नीट असं म्हणते ती. एवढा वेळ झाला, जा पटकन आवरून घ्या असं म्हणते ती. ठीक आहे असं म्हणतो तो. ऐका मल्हार खानविलकर आता शर्ट सरळ करण्यासाठी बाथरूम मध्ये जात आहे तो असं म्हणून तो आतमध्ये जातो. तर आता नुपूरला परत हसायला येतं. तर आता इथे दुपारची वेळ दाखवलाय. तर आता नुपूर कुणाबरोबर तरी फोनवर बोलत असते आणि म्हणत असते की आधीसारखंच सगळं सामान हवंय, सगळा आधीचाच रेट लावायचा आणि मला ताजी भाजी हवी आहे रोज असं म्हणते ती. आणि ताडे सगळं ऐकत असते. ओके थँक्यू असं म्हणते नुपूर. तर आता ताडे सगळं बघत असते तिथेच बसून. वा असं म्हणते तायडे. नवीन बिझनेसची अगदी जोरदार तयारी चालू आहे, मस्त मस्त असं म्हणते तायडे. एक वेगळाच उत्साह आणि वेगळाच आनंद दिसतोय ग तुझ्या चेहऱ्यावरती असं म्हणते तायडे. खूप खूप शुभेच्छा हो तुला नवीन बिझनेस साठी, आणि काय लागलं तर मला सांग मी आहे असं म्हणते तायडे. तर आता नुपूर येते तायडेजवळ आणि बाजूला थांबते तिच्या. तुम्ही ते आहात त्याचंच तर भान ठेवावं लागणार आहे मला. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्या वेळेला तुम्ही कितीही काही केलं ना तरी तुमचा कुठलाच डाव माझ्या समोर चालणार नाही असं म्हणते नुपूर. हो असं म्हणते तायडे. बघू असं म्हणतात त्या. नुपूर ही सगळी रोपटी बघतीस तू, छान आहेत ना असं म्हणते तायडे. आपण जेव्हा नवीन नवीन ही रोपटी आणतो त्यावेळेला किती उत्साही असतात. आपल्याला असं वाटतं छान पाणी घातलं, त्याची काळजी घेतली, छान फुलतील ती झाडं, फळं येतील, फुलं येतील. पण तसं नाही होत ना प्रत्येक वेळी, कारण कुठलं झाड किती दिवस जगणार आहे या सगळ्या गोष्टींवर सुद्धा अवलंबून राहतं ना हे असं म्हणते ती. पण सगळीच रोपटी मरत नाही तसं म्हणते नुपूर. पण सगळी जगत पण नाही तसं म्हणते तायडे. एक तिला झाड दाखवून, जे झाड मेलेलं असतं ते दाखवते बघा प्रेक्षक. कारण कुणी काही रोपट्यांना असं काढून टाकतं, चिरडून टाकतं असं म्हणून त्या झाडाला कापत असते, तिने दाखवत असते नुपूरला. पूर्ण त्याची वाट लावून टाकतं असं म्हणते तायडे. मग काय होतं,
सगळ्या स्वप्नांची राख रांगोळी होते. अच्छा असं म्हणते नुपूर, म्हणजे स्वप्नांची राख रांगोळी माझ्या व्हावी म्हणून तुमची इच्छा आहे. वा वा असं म्हणते आता नुपूर. हो असं म्हणते तायडे. ऑफकोर्स फ्युचर प्रेडिक्शन समजतं तुला? फ्युचर समज नाही तर धमकी असं म्हणते तायडे. तुझी खानावळ सक्सेसफुली चालणार नाही असं म्हणते तायडे आणि कात्री दाखवते नुपूरला. कुणाची केवढी इच्छा असली ना तरी काही गोष्टी संपत नाहीत, लढत राहतात, स्ट्रगल करतात, शेवटपर्यंत लढत राहतात मैदानात. आज छोटं वाटणारं छोटंसं रोपटं सुद्धा बघता बघता कधी भलं मोठं झाड होऊन जातं हे कळत सुद्धा नाही असं म्हणते नुपूर. असं म्हणते नुपूर तायडेला. काम असं म्हणते नुपूर आणि निघून जाते ती तिथून. तायडे मात्र बाहेरच बसलेली असते. आवडलंय मला तुझा हा ओव्हर कॉन्फिडन्स असं म्हणते तायडे, कारण तो माझ्यापेक्षा तुझं जास्त नुकसान करणार असं म्हणते तायडे. तर आता इथे सगळेजण पोळ्या वगैरे लाटत असतात. बनवा बनवा असं म्हणते मीना वहिनी. तर आता चाळीचं दाखवले आणि पापड बनवत असतात ना ते बायका, आणि तिथेच बसून मीना वहिनी खात बसलेल्या असतात स्नॅक्स. मस्त गुलगुल छान असं म्हणतात त्या. तर तेवढ्यातच नुपूर येते. वहिनी असं म्हणते ती. परत का आलीस तू असं म्हणते वहिनी. नुपूर काय करतेस, काय बघते सांग ना असं म्हणते ती. तर सगळी भांडी बघत असते तर तिची काहीच भांडी नसतात तिथे. तर आता नुपूर म्हणते इथेच तर होती. अगं तुझ्या कानाला काही झालंय का, तुला ऐकू येत नाही का असं म्हणते मीना वहिनी. तर आता नुपूर बघतच तिची भांडी कुठे आहेत म्हणून. अगं गेली कुठे असं म्हणते ती. काय गेलं असं म्हणते मीना वहिनी. सासरे गेल्यावर तुझं काय इथे, भाऊ जेलमध्ये गेलाय आणि तू इथे काय करतेस असं म्हणते ती. बस झाला किती वेळ बडबडशील. टिफिन सर्व्हिसचे डबे आणि दुसरी भांडी शोधायला आले मी असं म्हणते ती. काय टिफिन सर्व्हिसचे डबे असं म्हणते ती. अगं लग्न करून कुबेराच्या घरात गेलीस ना, तिथे मग चांदीच्या ताटामध्ये जेवत असशील, मग ते काळ्या कोट्या भांड्यांचा काय उपयोग आहे तुला असं म्हणते मीना वहिनी. सांग ना कुठे ठेवलेस असं म्हणते नुपूर. तर आता वहिनी म्हणतात विकून टाकले. अगं ती भांडी ती शेगडी वगैरे तू सगळी खरंच विकलीस असं म्हणते ती. हो विकून टाकले. काय करणार आहेस असं म्हणते मीना वहिनी. उगच तो पसारा तुझ्या त्या भावाला जेलामध्ये आयत्या गिळाला मिळत असेल ग, इथे आम्हाला भागवावं लागतंय सगळं म्हणून विकले ते 4 पैशांसाठी भांडी. मग काय बिघडला असं म्हणते ती. तर आता नुपूर खूप चिडते आणि म्हणते वहिनी तू मला एकदा तरी विचारायचंस ना ग, एकदा साधं फोन करून विचारायचंस मला असं म्हणते नुपूर. ए नुपूर, बाहेरची माणसं घरात असताना माझ्यावर असा आवाज चढून नाही बोलायचा हा, सांगून ठेवते असं म्हणते मीना वहिनी. माझा रिस्पेक्ट आहे या चाळीमध्ये. तू काय एकटीस नाही आहे मोठ्या घरची, तुझं घर ते खानविलकरांचं, तिकडे सगळे नाटकं तुझे, कळलं तुझं असं म्हणते ती. तुला काय कळतंय का, तू काय बोलतेस ते असं म्हणते नुपूर. आली मोठी जुनी भांडी शोधायला आलेली, इथे नवऱ्याकडे इतका पैसा आहे आणि आली इथे आपली जुनी भांडी घ्यायला असं म्हणते ती. मल्हार सरांचा पैसा नकोय मला असं म्हणते नुपूर आणि उत्तर देते ती मीना वहिनीला. ऐकलंस तू असं म्हणते नुपूर. हो का असं म्हणते वहिनी. आता नकोय का पैसा, भावाला मदत करायची वेळ आली तर आता स्वाभिमान जागा झाला का तुझा. वा वा असं म्हणते वहिनी. छान छान. काय ठरवलं असतं ना तर आता सोडून आलीस ती तुझ्या भावाला, पण तू ना एक नंबरची स्वार्थी मुलगी, स्वार्थी असं म्हणते वहिनी. अगं कधीतरी समजून घेण्याचा प्रयत्न कर असं म्हणते नुपूर. तुला काय वाटतंय सगळं मी कुणासाठी करतेय. टिफिन सर्व्हिस पुन्हा एकदा सुरू करतेय दादासाठी. ती टिफिन सर्व्हिस पुन्हा एकदा सुरू झाली ना तर काही पैसे जमा होतील, त्या पैशातून मला दादाला सोडता येईल असं म्हणते ती जेलमधून. नुपूर जास्त बोलू नकोस ग, मी काय तुला आज ओळखत नाहीये, मी तुला पहिल्यापासून ओळखते असं म्हणते वहिनी. सगळी नाटकं करतायत तुझी. आली मोठी. टिफिन सर्व्हिस सुरू करण्यासाठी अजून अवघड होऊन बसलाय. आता भांड्यांपासून सगळी पर्यंत सगळं कसं आणायचं असं म्हणते नुपूर. कसं सगळं मॅनेज करायचं असं म्हणते ती. कसं मॅनेज करू असं म्हणून ती खूप आता टेन्शन मध्ये आलेली असते आणि तिथेच मीना वहिनी असते. तर आता नुपूर बघते इकडे तिकडे, आपली पर्स घेते आणि निघून जाते ती तिथून. बघितलं का गेली, एवढी श्रीमंतांच्या घरी राहते, एवढ्या महालामध्ये राहते आणि इथे आले भावाच्या घरी सोनं चांदी खोदून काढायला. आली मोठी भावाला मदत करणारी, नाटकी नौटंकी एक नंबरची असं म्हणते वहिनी. तोंड बघ म्हणा वारशात, तुम्ही का माझ्याकडे बघताय, चला चला पापड लाटा असं म्हणते ती. तर आता परत सुमती इव्हेंट्स ऑफिस दाखवलंय आणि दीप आणि मल्हार काम करत असतात. दीप म्हणतो मल्हारला तू सांगितल्यापासून मी आणि कोमल कामाला लागलो, हे बघ असं म्हणून तो काहीतरी दाखवतो लॅपटॉप मध्ये मल्हारला. एकदा चेक कर असं म्हणतो दीप. तर आता मल्हार चेक करतो. घरगुती डब्बा सर्व्हिस, ठीक आहे पण काहीतरी नवीन हवं असं म्हणतो मल्हार. अजून आहे ना असं म्हणते दीप. नुपूरचं किचन असे सगळे डिझाईन दाखवत असतो तो. नॉट दिस वन असं म्हणतो मल्हार. नुपूर टिफिन सर्व्हिस, असल चवीचं जेवण असं म्हणतो मल्हार. शॉर्टलिस्ट करू शकतो पण नुपूरचं स्वयंपाकघर असं म्हणतो तो. येस दिस इज गुड असं म्हणतो मल्हार. मिळालं, नुपूरच्या किचनचं नाव मिळालं असं म्हणतो तो. मी डन करू असं म्हणतो तो दीप. नुपूरचं स्वयंपाक घर, ह्यात घरच्या जेवणाचा आपलेपणा लोकांना लगेच कनेक्ट होतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्यात नुपूर सुद्धा आहे आणि घर सुद्धा आहे. फायनल करू असं म्हणतो मल्हार. हो असं म्हणतो दीप. लोगो तर फायनल झालाय पण सगळ्या गोष्टी तुला फायनल करायच्या असं म्हणतो मल्हार. अजून काय करायचं, सगळं तर झालं असं म्हणतो दीप. असं काय करतोस तू, मेन्यू कार्ड, सोशल मीडिया पोस्ट, पॅम्पलेट सगळंच डिझाईन करायला हवं ना असं म्हणतो तो. गेले काही दिवस खूप टेन्शन मध्ये येते, हे सगळं रेडी करून छान सरप्राईज देऊया तिला असं म्हणतो मल्हार. मल्हार असं म्हणतो दीप. खरं सांगा नुपूरचं नाव असलं तरी बिझनेस तुझाच आहे ना असं म्हणतो तो. इन्व्हेस्टमेंट माझी आहे असं म्हणतो मल्हार. म्हणजे तेच इन्व्हेस्टमेंट तुझीच आहे ना असं म्हणतो दीप. इमोशनल इन्व्हेस्टमेंट असं म्हणतो मल्हार. माझ्या भावना गुंतल्यात त्यात असं म्हणतो तो. वा हे आवडलंय मला.
अगदी मनापासून करतोयस तू सगळं असं म्हणतो दीप. वा छान असं म्हणतो तो. बरं ऐक, मार्केटिंगचं सगळं मटेरियल फायनल कर. बिझनेससाठी ज्या गोष्टी लागणार आहे त्या सगळ्या बघ असं म्हणतो तो. करतो सगळं असं म्हणतो. आता दीपाने निघून जातो तो त्याचा लॅपटॉप घेऊन तिथून. तर आता मल्हार बसलेला असतो आपल्या खुर्चीवरती. नुपूरचा स्वयंपाक घर असं म्हणतो विचार करत असतो. तर तिथे जिया आलेली असते. नुपूर पण येते तिथे. नुपूर बहिणी अगं काय लक्ष कुठे आहे तुझं असं म्हणते जिया. नाही ते जरा विचारत होते असं म्हणते नुपूर. ओ असं म्हणते जिया. म्हणजे सगळे सिम्पटम्स आले होत आहेत तर असं म्हणते जिया. सगळे सिम्पटम्स असं म्हणते नुपूर. प्रेमात पडण्याचे असं म्हणते जिया. म्हणजे लक्ष नाही, डोक्यात भलतेच विचार, करायचंय खूप पण होतंयच भलतच. आम्ही आले असं म्हणते नुपूर. वहिनी काय झालं? ऑल ओके असं म्हणते जिया. तर नुपूर का बोलतच नाही. वहिनी दिस इज नॉट फेअर. माझ्या मनात जरा तरी काहीतरी अपडेट आली ना की मी लगेच तुला शेअर करते. आणि तू एवढी प्रॉब्लेम मध्ये दिसतेस पण तू मला काहीच सांगत नाहीस असं म्हणते जिया. तुमच्या नव्या बिझनेस रिलेटेड आहे का काही असं म्हणते जिया. तर आता नुपूर म्हणते हो. काय असं म्हणते जिया. कालपर्यंत मला असं वाटत होतं की टिफिन सर्व्हिस सुरू करण्यासाठी फक्त जागेचा प्रॉब्लेम आहे. बाकी सगळं सगळं सामान माझ्याकडे व्यवस्थित ठेवलेलं होतं माहेरी. पण आता जिया काय झालं असं म्हणते जिया. मी आता घरी जाऊन आले तर मला आता कळलं की मीना वहिनीने माझं सगळं सामान, सगळी शेगडी, डब्बे सगळं विकून टाकलंय असं म्हणते नुपूर. व्हॉट असं म्हणते जिया. अगं त्यातली काय काय भांडी तर माझ्या आईची, माझ्या आजीची होती. ती मी जपून ठेवली होती इतकी वर्ष. तशी भांडी तर आता मिळत पण नाही असं म्हणते नुपूर. तर जिया म्हणते तू शांत हो. मला काय वाटतं तू नवीन विकत घे ना तर सगळं हा असं म्हणते जिया. जिया अगं दिवसभर मी मार्केटमध्ये होते. बरेच दुकानांमध्ये गेले वस्तूंची किंमत काढायला. सगळंच आउट ऑफ बजेट आहे ग. वस्तू एवढ्या महाग झाल्यात ना आता आणि माझ्याकडे आता इतके पैसे पण नाही आहेत. मी कसं अन्वय दादाला असं ओढवणार आहे ह्या गोष्टीचा मला खरंच खूप टेन्शन आलंय असं म्हणते नुपूर. वहिनी शांत होय बघ. तुझ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन ऑलरेडी तुझ्याकडे आहे असं म्हणते जिया. मग तू काय एवढी सॅड होतेस असं म्हणते ती. सोल्युशन असं म्हणते नुपूर. हे बघ ब्रो तो तुला हेल्प करायला रेडी आहे की नाही. मग तू का नाही म्हणतेस असं म्हणते जिया. नाही जिया असं म्हणते नुपूर. मल्हार सरांकडनं पैसे घेऊन मला माझा बिझनेस सुरू नाही करायचं असं म्हणते नुपूर. वहिनी असं म्हणते जिया. हे चुकीचं आहे जिया आणि मला पटत नाही असं म्हणते जिया. तर आजचा एपिसोड इथे संपतो. बघूया तर एकामध्ये काय ते. तर आता पूजा चालू आहे आणि उद्योग प्रारंभ करताना गणेशाला नमन करूया असं म्हणतात ते. बोला श्री गणेशाय नमः. तर आता बसलेले असतात पूजेसाठी मल्हार आणि नुपूर. तर नुपूरची यजमानांच्या कराला आपलं कर लावून मम म्हणा असं म्हणतात गुरुजी. गुरुजी हा बिझनेस नुपूरचा आहे. कष्टसिद्ध तिचीच असणार. मी फक्त निमित्त मात्र असं म्हणतो मल्हार. त्यामुळे मम मी म्हणणार असं म्हणतो मल्हार. तर खूप इमोशनल झालेलं दाखवले नुपूरला आणि तिला खूप जास्त आनंद झालेला असतो आणि आता ती नारळ सुद्धा फोडते. पूजा कितीही जोरात झाली असली तरी तुला अपयशच मिळणार असं म्हणते तायडे तिथे समोर बसून. तर बघा प्रेक्षक रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच एक्सक्लुसिव्ह पिक्स बघायचे असतील तर अजून हा व्हिडिओ बघतच राहा.